श्रीराम. साधक हो, सध्या आपण सोमवार ते शनिवार श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांच्या परंपरेतील साखरखेर्डा येथील संत परमपूज्य श्री प्रल्हाद महाराज यांचे श्री देवीदास अमृत मोहोरीला लिखित संक्षिप्त चरित्राचा आस्वाद घेत आहोत. तसेच रविवारी श्री महाराजांच्या काही भक्तांचे अनुभव ऐकणार आहोत. श्री महाराजांचा 80वा वाढदिवस हा रौप्य तुला व सहस्त्रचंद्र दर्शन शांती करून अकोला शहरात माघवद्य त्रयोदशी ते माघवद्य अमावस्या म्हणजे 2 मार्च 1973 ते 4 मार्च 1973 पर्यंत भव्य प्रमाणात साजरा होणार होता. उत्सव जसजसा जवळ येऊ लागला तसा तसा कार्याचाही वेग वाढू लागला. कार्यकर्त्यांच्या उत्साहाला तर उधाणच आलं होतं. श्री महाराज साखरखेर्ड्याला दासनवमी ते माघवद्य द्वादशी म्हणजे श्री रामानंद महाराजांचा जन्मोत्सव करून त्या दिवशी रात्री अकोल्याला येणार होते. हा महोत्सव अकोल्यातील मध्यवर्ती ठिकाण नेहरू पार्कच्या समोरील स्वराज्य भवन मैदानावर होणार होता. तेथे भव्य मंडप उभारून यज्ञकुंड तयार करण्यात आले. पताका तोरणे बांधून व मंडपाच्या सभोवार रंगीत रांगोळ्या काढून यज्ञमंडप सजविण्यात आला होता. नियोजित रामनाम स्वाहाकारासाठी आणि मृत्युंजय यज्ञासाठीची पूर्ण तयारी होऊन त्यासाठी पंचकुंडे तयार करण्यात आली होती. तेथे एक भव्य असे व्यासपीठ उभारून त्यावर एक अत्यंत शोभिवंत असे थर्माकोलचे सुशोभित मंदिर तयार करण्यात आले होते. हे मंदिर हुबेहूब संगमरवराचे वाटत होते. या मंदिराची निर्मिती व सजावट अकोल्याचे सुप्रसिद्ध कलाकार मनोहर डहाके यांनी केली होती. त्यामागे पडद्यावर हुबेहूब सज्जनगड रेखाटला असून त्यासमोर काखेत झोळी, डाव्या हातात कुबडी, पायात खडावा, भाळावर त्रिपुंड आणि गळ्यात व सव्यकरात तुळशीमाळ घेतलेले श्री समर्थ उभे असून जय जय रघुवीर समर्थ ची गर्जना करीत दोन्ही हात उंच उभारून भक्तांना अभय देत आहेत असं सुंदर चित्र रेखाटलेलं होतं. मंदिरावर असणारा सुवर्ण कळस भक्तांचे चित्त वेधून घेत होता. सर्वत्र सुंदर अशी विद्युत रोषणाई केलेली होती. यज्ञमंडपाच्या समोर पूर्वेला एक अत्यंत उंच व भव्य असा पंचरंगाचा यज्ञध्वज उभारण्यात आला होता. त्याच्या पंचरंगी कापडाच्या काठाला लहान लहान घुंगरू बांधण्यात आले होते. वाऱ्याने ध्वज फडकताना त्या घुंगरांचा किणकिण किणकिण असा मंजुळ ध्वनी निर्माण होऊन भक्तांचे लक्ष वेधून घेत होता. व्यासपीठाच्या समोर तुलेसाठी अत्यंत उंच व रौप्यवर्णाचा तराजू उभारण्यात आला होता. त्याचे दोन्ही पारडे व्यासपीठाच्या समोरच्या बाजूस होते. तराजूचे साखळदंडही रौप्यवर्णाचे केले असून त्यांना रौप्य तुलेचे दिवशी पुष्पमालांनी गुंफले होते. हे सर्व दृश्य अतिशय नयनरम्य असंच होतं. व्यासपीठासमोर पटांगणात सतरंजा, गाद्या, लोड ठेवून आलेली प्रतिष्ठित मंडळी, भक्तगण व प्रेक्षकांना बसण्याची व्यवस्था करण्यात आली होती. श्री महाराजांच्या अभिषेकासाठी 7 पवित्र नद्यांचे व 3ही समुद्राचे जल आणण्यात आले होते. शिवाय सहस्त्र जलधारांनी स्नान घालण्यासाठी अभिषेक पात्र म्हणून एका मोठ्या तांब्याच्या गंगाळाला श्री क्षेत्र काशी येथे जाऊन शास्त्रोक्त पद्धतीने सहस्त्र टाके घालून मुद्दाम घडवून आणले होते. श्री महाराजांच्या रथ मिरवणुकीसाठी सुंदर कोरीव असा लाकडी भव्य रथ तयार करण्यात आला. या सर्व यज्ञ यागदिक कार्यक्रमासाठी आणि सहस्त्रचंद्र दर्शन शांती प्रयोगासाठी काशी, पैठण, नाशिक, पंढरपूर, वाई, पुणे, गोकर्ण, महाबळेश्वर तसेच कर्नाटक व तामिळनाडूमधील प्रसिद्ध तीर्थक्षेत्री असलेले 4 वेदांचे वेदाचार्य, घनपाठी, महामहोपाध्याय उपाधीने सन्मानित असे एकूण 281 ब्रह्मवृंद आलेले होते. अनेक संत, महंत, साधू या सोहळ्यासाठी निमंत्रित केले होते. त्यात सर्वश्री धुंडीराज महाराज कवीश्वर, पाचलेगावकर महाराज, शंकर महाराज कंधारकर, कोराणे महाराज, अच्युत महाराज, विष्णुदास महाराज, लोणीचे नाना महाराज, मनोहरनाथ महाराज तसेच सज्जनगडाहून श्री समर्थ सेवा मंडळाचे कुलकर्णी बुवा, श्री ब्रह्मचैतन्य संस्थान गोंदवलेचे प्रमुख पंच नानासाहेब कर्वे, पुण्याचे दत्त महाराज कवीश्वर, यज्ञेश्वर शास्त्री कस्तुरे, अनंत महाराज टाकळीकर असे अनेक थोर संत महंत या महोत्सवास आलेले होते. या सर्व संत महंतांची निवास व्यवस्था अमृतवाडीत नीलाताई पातुरकरांनी सांभाळली होती. तसेच उत्सवात येणाऱ्या कीर्तनकार, प्रवचनकार व सर्वच सद्भक्तांच्या निवासाची उत्तम प्रकारची व्यवस्था एकूण 27 ठिकाणी कृष्णराव यांनी केली होती.
या सर्व प्रकारच्या व्यवस्था पाहण्यासाठी स्वयंसेवकांचे अनेक संच तयार करण्यात आले होते. प्रत्येक जण आपली जबाबदारी अतिशय काटेकोरपणे सांभाळीत होता. श्री महाराजांच्या निवासाची व्यवस्था प्रमिलाताई सभागृहात करण्यात आली होती. तसेच रोजची काकड्यापासून शेजारतीपर्यंतची नित्योपासनाही प्रमिलाताई सभागृहात होणार होती. श्री रामानंद महाराजांचा जन्मोत्सव करून श्री महाराज रात्री 11च्या सुमारास अकोला शहरात आले. श्री महाराजांच्या स्वागतासाठी किल्ल्याजवळ शेकडोंनी भक्तमंडळी उपस्थित होती. अनेक सुवासिनींनी श्री महाराजांना औक्षण केले व तुळशी फुलांचे हार घालून सर्वांनी नमस्कार करून त्यांना प्रमिलाताई सभागृहात त्यांच्या निवासस्थानी आणण्यात आले. तेथे श्री रामरायाची स्थापना करून शेजारती झाली. नंतर श्री महाराजांनी विश्रांती घेतली. असो, साधक हो, परमपूज्य श्री प्रल्हाद महाराजांची रौप्यतुला व सहस्त्रचंद्र दर्शन शांती महोत्सवास झालेली सुरुवात आपण पुढील भागात ऐकणार आहोत. श्रीराम समर्थ. आपल्यातील कोणा श्रींच्या भक्तांना श्रींचे काही अनुभव आले असतील तर कृपया आपण मला ते 9422843253 अथवा सुनील दादांच्या 9892608401 या व्हॉट्सअप नंबरवर कळवावेत अशी नम्र विनंती. श्रीराम समर्थ.